मोबाईलच्या दुनियेमध्ये एकाच कुटुंबात राहून, एकाच सोफ्यावर बसून, एकाच डायनिंग टेबलवर बसूनही परस्परांच्या अगदी जवळ असून लाखो किलोमीटर मनाने मात्र दूर गेलेल्या त्या प्रत्येक कुटुंबासाठी आणि त्या कुटुंबातील सदस्यांसाठी ही सुंदर कविता. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. त्या शब्दांना म्हणजे तिथे बोलल्या जाणाऱ्या त्या शब्दांना अर्थ असावा, त्या शब्दांना अर्थ असावा नकोत नुसती वाणी. परस्परांचे सूर जुळावे, परस्परांचे सूर जुळावे नकोत नुसती गाणी. अर्थालाही अर्थ असावा, अर्थ म्हणजे पैसे, अर्थालाही अर्थ असावा नकोत नुसती नाणी. अश्रूंतूनही अश्रूंतूनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी. या घरट्यातून पिलू उडावे, या घरट्यातून पिलू उडावे घेऊन दिव्य शक्ती. आकांक्षांचे पंख असावे, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. या कवितेचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल. ज्या घरांमध्ये प्रेम असते, जिव्हाळा असतो, जिथे शब्दांनाही अर्थ असतो आणि जिथे परस्परांचे सूर जुळतात म्हणजे एकमेकांच्या मतांचा आदर केला जातो, मग ती व्यक्ती वयाने लहान असेल किंवा मोठी असेल त्याच्या मतांना तेवढाच आदर दिला जातो. जिथे अश्रूंमधूनही प्रीत झरते म्हणजे जिथे एखाद्या व्यक्तीला काटा टोचला तर दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यातही पाणी येते. जिथे अर्थ म्हणजे पैसे हे फक्त चैनीची गोष्ट नाही तर ती भविष्याची शिदोरी आहे असे संस्कार केले जातात. अशा घरट्यातून जे पिल्लू उडते किंवा जी नवीन पिढी घडते ती नक्कीच यशाची शिखरे पार करते किंवा अथांग आकाशात भरारी घेते. पण हो, अशी तर खूप मुले घडतात, ती आकाशात भरारी घेतात. पण जी नवीन पिढी अशा प्रेमाने आणि आदराने भरलेल्या घरामधून बाहेर पडते तिची कायम भक्ती आणि कायम ओढ मात्र तिच्या घराच्या उंबऱ्यावर लागलेली असते. जय गजानन माऊली.